मोठ्या मापाची अगदी देखणी बैल आहे ती, शिंगाला सारखी वशिंड वगैरे बघून घ्या, छातीत रुंद आहे ती. तर कुणाला पाहिजे असतील तर बाहेरचा आपण कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. 3 लाख किंमत सांगली, काय होईल कमी जास्त? हा होईल 100%. कितीपर्यंत सुटतील काय? 2.5 लाखापर्यंत ठरते. 2 पर्यंत सुटाय नाही ते? नाही नाही सर, वस्तू आहे ना. वस्तू चांगली आता मागणी चालू आहे 2-3 ची. 2-3 ची मागणी चालू आहे. पण मित्रांनो, खिल्लार मधला हा नाद बघा, एकदम वाघासारखी बैलाची मोठ्या मापाची, बाजारात जोड नाही म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे बारकी बिन असते ते पुणवाल्याची, 2 मोठे असून बारकी बिन आहे त्या. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, बघू शकताय सांगोल्याचा कोंडांचा बैलांचा बाजार कसा भरलाय. आपण त्या ठिकाणी आज आलोय सांगोल्या बाजारात. सांगोला बाजारात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो. आणि आजचा वार आहे रविवार, तारीख आहे 29 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्या बाजारातील खोंड असतील, बैल असतील, रेसिंगची वासरं, अशा संपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. गेल्या वेळेस बऱ्यापैकी साताऱ्याच्या कमेंट आल्या होत्या आणि सोलापूर 2 नंबरला होता. तर आता ह्या बाजारी बघूया आपण कुठून जास्त कमेंट येत आहेत. तर घर बसल्या मित्रांनो, बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजारचे अहवाल समजून जातील. जास्तीचा वेळ न घालवता मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? कातर खराव. कुठं आलं? मायनीच्या पुढं. महिन्या पुढं. बरं, गाय कशी आहे दाताला? गाय आता जुळलेली. जुळलेली आहे. बरं, वेत किती आहे आता? तिसरा पोटातलं तिसरा आहे. तिसरा. बरं, वळूकडनं भरली आहे कसं? वळकोंड. वळूकडनं भरली आहे. बरं, मला काय सांगता किंमती? किंमत मत सांगितली 40,000. बरं, गेल्या वेळेला दूध किती दिले? गेले तर दूध मी जास्त काढत नाही, मी चहापुरतं दूध काढतो, बाकी सगळं खोंडाना पास आहे. खोंडानं पाचताय. बरं, गेल्या वेळेस काय झालं तिला? खोंडच झाला. खोंडच झाला होता. बरं, तर आता वळूकडनं भरलेले आणि किती दिवस बाकी आहे तिला? आता एक असतील 15-1 दिवस. 15 दिवस गेला अजून. बघून काय शेतकरी मित्रांनो, तर मामाने काही जास्त दूध काढलेलं नाही, फेफेला वगैरे चांगला आहे. तरी पण एक 2 लिटर दूध देईल मामा, आहे का नाही? हा देणार. 2 लिटर दूध देईल आराम. तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, संपर्क साधून गाय घेऊ शकताय. मोबाईल नंबर सांगा मामा. 8787 70 28 73. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, बघून घ्या, सांगोल्या बाजाराच्या बैल बाजारात आपण आलेलो आहे आणि बाजारातील आज जरा बाजार कमी प्रमाणात भरलेला आहे. सकाळच्या 6:50 झाले तर सूर्य उगवायला चालू आहे. आपण बघूया ग्राउंड रिपोर्ट घेऊन. मालक नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? दामनेर. दामनेर. बरं, तालुका कुठला आहे? खटाव. खटाव. कसा आहे दाताला? आदत आहे. आदत आहे. झोपलाय का? हो. कशाला झोपलाय? खरं काढले सगळ्या. बघून घ्या शेतकरी मित्रांनो, आदतमध्ये बच्चा हे आणि त्याला छकडेला वगैरे झोपलेला आहे. बरं, किती सांगता किंमत? 1 लाख रुपये सांगताय. बरं, काय मागणी झाली याला? झाले मागणे आता कितीपर्यंत? 80 पर्यंत मागितला. हा. शेतकरी व्यापारी आहे तुम्ही? शेतकरीच आहे. शेतकरीच आहे. मला किती आलं तर देणार आहे? काय आता 80-85 पर्यंत आलं तर देणार. 85 पर्यंत आलं तर सोडणार आहे. 80 पर्यंत मागितलंय म्हणताय काय? हा 80 पर्यंत मागितले. हो. बरं, चाल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 74 98 24 05 65. ठीक आहे, धन्यवाद बाया. शेतकरी मित्रांनो, चैत्र महिना आणि एकादश असल्यामुळं बाजारात त्या ठिकाणी गिराईक बी कमी आणि जनावर पण कमी आलेत. तर बाजार बैल बाजार आजचा पडलाय म्हणायला हरकत नाही मित्रांनो. राम राम बाबा. राम राम. गाव कुठला आहे? खटाव. मान खटाव. हां. कसा आहे दाताला? फोन 2 जाते. 2 दात लावलाय. झोपले का याला? नाही झोपलेलं नाही. दात लावलेला आहे. दात लाव. ओळखडला आहे कसं? डॉक्टरकडनं झालेला इंजेक्शन ओळखडलं. सिंगल आहे जोडीवर आहे? आता ते जोड आहे का एकटंच आहे? एकटं. किती सांगता किंमत? ते सांगितलं 30,000. 30,000. बरं, काय मागितले नाही? मागितले तेवढ्यापर्यंत मागते. 17-18. बरं, काय अपेक्षा आहे मामा? किती आलं तर देईल? 20 पर्यंत आलं. 20,000 देणार आहे. बरं मित्रांनो, बघून घ्या, ही खोंड आहे आणि मामा शेतकरी येतो. कुणाला जर पाहिजे असेल तर 20,000 आलं का व्यवहार होऊन जाईल. कुणाला पाहिजे असेल तर त्यांचा संपर्क देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर सांगा.
95 89 74 61 28. धन्यवाद. राम राम मालक. नमस्कार. गाव कुठला आहे? इस्लामपूर. इस्लामपूर. कसा आहे दाताला हे? दुसरा आहे. 2 दात आहे. झोपलाय का? होय. कशा कशाला झोपलाय मालक? टाकड्याला झोपलाय, इकडे एकट्याला फिरवाई. झोपलाय. चेहरा इकडे करायचं जरा. चकडीला वगैरे चालू दिला हो, चालू अवताल झोपलं नाही अजून. पावसाला नाही. हे कशात मोडते मालक? हे आपलं हे सर. खिल्लार मध्येच आहे. बरं ती ओळखणं झालेलं आहे का कसं? हो बरोबर. बरं काय किंमत सांगतात? 70 सांगितलं. 70. बरं काय मागणी? आता आलोय. आता झालं होय? होय. तर बघून घ्या. शेतकरी व्यापार आहे तुमचा? शेतकरी. शेतकरी. दाताला 2 दात आहे आणि छकडीला वगैरे झोपलेला आहे. होय. काय होईल द्यायची किंमत? त्यात काय मालक आहे किती? तिकडे मालक आहे काय? हो, बरं ते कॉन्टॅक्ट मालक नंबर आहे. सांगा. 77 74 98 33 95. ठीक आहे धन्यवाद. माहिती द्याला मालक राम राम. ही मला काय ती ही मला काय भया नमस्कार. हो गाव कुठला आहे? माळकरी आहे तुम्ही? वारीला गेला ना आज एकादश आहे. वारी नाही कार्तिक वारी असते. कार्तिक वारीला जाते काय? बरं कसं आहे दाताला हे? दाताला आत्ता दुसरा दात पाडला, दुसरा झाला. आत्ता दुसरा झालाय. झोपलाय याला? हा झोपला झाला काय कपिल आहे काय? कपिला. बरं तुरंतच पाडलेला आहे मित्रांनो. हो बघून घ्या, आता दात देखील. ज्येष्ठ पाडला. ज्येष्ठ दुसरा झालाय. हा आदत मधनं बाहेर पडलेला आहे आता आणि धडाला वगैरे चांगला आहे आणि झोपलेला आहे बैलगाडी. झोपला सगळा. फेरायला टाकला. तर मित्रांनो बघून घ्या. बऱ्याचशा 1-2 शेतकरी मित्रांच्या कमेंट आलते की कपिला खोंड दाखवा. त्यांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. बघून घ्या. एकदम रुंद छातीचा चांगल्या मापाचा खोंड आहे. किती सांगता किंमत मला? 1 लाख सांगितलं. 1 लाख रुपये सांगतो मालकाने. 1 लाख किंमत सांगितलेली आहे. काय कमी जास्त होईल का आपण बघूया. काय होईल का कमी जास्त? कमी जास्त होणार किती? कितीपर्यंत सुटेल काय द्यायची एक किंमत सांगा. सुटेल 70-80 आसपास. 70-80 80 70 पर्यंत सुटेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 93-56-53 9356 53 53 6406. 6406. काय नाव आहे मला आपल्या? नाताडावर येवलेवाडी. बरं गाव कुठलं? येवलेवाडी. ठीक आहे, धन्यवाद. ओके. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? जायचे जायचीच आहे. कशी जोड दाताला? आत्ता संपले. आता दाताला म्हणजे सगळे दात पडले संपले. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. बैल शेती धाडाला वगैरे आपण ह्या बैलांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. दाताला संपलेली जोड आहे. मालक शेती कामाला सगळीकडे चालू आहे? सगळ्यात चालू आहेत. कशाला झोपाय कशाला झोपाय? झोपून खात्रीने देताय? खात्रीचे. बरं झोपून खात्रीने मिळतेली दिखणी बैला ती शेंगाला वगैरे सारखी मित्रांनो. संपले दादा. काय सांगेल किंमत? 21. 1,20,000. मालकाने 1,20,000 सांगितले मित्रांनो. यांचा व्यवहार साधारणपणे 70-75 पर्यंत होऊन जाईल असं माझा अंदाज आहे. आपण विचारू त्यांना. बैल फिरवून दाखवू सर मग मला सरी. कितीपर्यंत सुटतील काय? 1.5 काय आपलं नाही. नाही वा. तर मित्रांनो 1,05,000 मालक सांगताय. कोणाला पाहिजे सर कॉन्टॅक्ट नंबर द्या मालक. 98 60 36 71 57. धन्यवाद. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? वाणी चिंचा. वाण्याची चळ सांगोल तालुका. हा सांगोल झाला. बघून काय शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे. दडाला वगैरे मोठी ती दोन्ही पण अंडूच आहेत ना? हा. बर. तर अगदी सांगोला बाजारातील टॉपची बैल आहे ती मोठ्या मापाची. बघून घ्या. दाताला कशी बाहेर? दाताला 64. दोन्ही 4 दात हा आहेत. 4 दात. शिल्लक आहे ती अजून. हा. मित्रांनो दोन्ही 4 दात आहे ती. अगदी मोठ्या मापाची बैल आहे ती. बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट होते की मोठ्या मापाची बैल दाखवा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे. त्याचं सोन्या नाव आहे काय? हा सोन्या. पलीकडल्या त्याचं चतुर. चतुर आणि सोन्या. बर. तर काय सांगितलं मला किंमत 3 लाख. 3 लाख रुपये सांगताय. बर. तर मोठ्या मापाची अगदी देखणी बैल आहे ती. शिंगाला सारखी वशिंड वगैरे बघून घ्या. छातीत रुंद आहे ती. तर कुणाला पाहिजे असतील तर बाहेर आपण कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. 3 लाख किंमत सांगली. काय होईल का कमी जास्त? हा होईल 100%. कितीपर्यंत सुटतील काय? 2.5 लाखापर्यंत सुटते. ते 2 पर्यंत सुटाय नाही ते? नाही नाही सर. वस्तू आहे ना. नाही, वस्तू चांगली आता आहे ना? मागणी चालू आहे 2-3 ची. 2-3 मागणी चालू आहे. पण मित्रांनो खिल्लार मधला हा नाद बघा. एकदम वाघासारखी बैलाची मोठ्या मापाची. बाजारात जोड नाही म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे बारकी बिन असते ते पुणवाल्याची. 2 मोठे असून बारकी बिन आहे त्याला. आहे ती का? हाय. बर. बाहेर 2.5 किंमत का मग? हा 2.5. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 93 56 71 36 71. 93 56 71 71 36 71. 36 71. जर शेतकरी मित्रांनो कोणालाही बैल पाहिजे असतील तर फिरवून दाखवतोय. बघून घ्या. आणि बाहेर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरही आपण दिलेला आहे.
संपर्क साधून ही बैल घेऊ शकताय. बघून घ्या बैल कशी आहे ती धाडाला वगैरे. ही देखील देखणं आहे बैल मोठ्या मापाचा आहे. हे देखील बघून घ्या. तर कोणाला पाहिजे असेल तर जो संपर्क नंबर दिलेला आहे. धन्यवाद. राम राम आले. राम राम गाव कुठला आहे? तडोळ कुठं आलं? वैराग तडोळ वैरागकडं आहे. बा तर कशी आहे जोड दाताला ही? चौसा सायदात चौसा सायदात हा 4 दात आहे पांढरा आणि हा. तो कोसा आहे ती साधा सायदात झालेला आहे. हा बर मला कशाला चालली ती ही कशाला बी आणली ती उसात आणली ती कुळवाला आणली ती सगळी काय नाही गाडी तर एक नंबरच. बर हा अशी पळ बिळवली ती का? हे पळा काय त्याला रोज नेते ती 2-4 किलोमीटर. बर बर नाही म्हणजे असं मैदानला वगैरे नेते नाही का? नाही मैदानाला मैदान मी- शेतीत निभार. शेतीला नेबार चालते ती म्हणा. हा. दोन्ही पण अंडू जायते का तुम्ही कसं? तुम्ही बर काय सांगता किंमत? त्यांचं सांगतो 2.5 लाख. 2.5 लाख रुपये. हा बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापाची बैल आहे ती. 2.5 लाख मालकाने किंमत सांगितलेली आहे. आणि मालक द्या घ्यायची काय होईल किंमत? माई होईल की मागितल्यावर काय त्याला कमी जास्त कितीपर्यंत करू. सुटतील? आता जर आपला ही 2 ला मागते ती. बर हा किती आलं तर देणार मग? 2.25 लाखापासून द्यायची. 2च्या आतनं काय होणार नाही का? नाही नाही कधी मागितली 2? आता ही एक 10 ला मागते ती एकटाच पांढरा. बर हा मोठ्या मापाचा आहे बैल. मोठ्या मापाचा बैल आहे काय ती बाजारात एक नंबर आहे की सांगूल्यात. बर 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 तर कुणाला पाहिजे असतील ते बैल आपण मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. शेतकरी व्यापार आहे तुमचा? शेतकरी काटीन ही व्यापाऱ्यासारखी शिव आपलं लागतं मारलं केलं हं. म्हणजे अंगावर आला केला. म्हणून तुम्ही व्यापारीच आहे नाही का? नाही नाही शेतकरी जाऊन. शेतकरी आहे. हा ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9657 हा 74 74 45. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे. कुणाला पाहिजे असेल तर आपण मामांचा नंबरही दिलेला आहे. संपर्क साधून ही जोड घेऊ शकतो. धन्यवाद. राम राम भैया. राम राम गाव कुठला आहे? चाकोरे चाकूर. हे किती महिने वासर आहेत भैया? 4 महिन्याचे ते 4 महिने यायची. व्यवहार झाला काय याचा? हा झालाय. पुन्हा व्यापाऱ्याला दिले? हा व्यापाराला दिले ते बरं यायचं आहे इकडे. शेतकरी मित्रांनो बघून घ्या 4 महिन्याची जरा जे दोघा तिघांच्या कमेंट आलते की थोडी खराब वासरं दाखवा कमी किमतीची खिलारमध्ये. ही 3 वासरं आहेत मित्रांनो आणि ही ह्यांचा इथे व्यवहार पण बऱ्यापैकी झाले. बोल, काय तोंडानं आपण चालन ती 8ला मागतोय राव तुझा ते 8ला ते मागून गेलाय. हॅलो मालक 3 वासरं आहे काय किंमत सांगते? 3 वाजता 40,000 40,000 आणि एकदम सट्टा 3 पण घेतली तर तरी काय काय कमी जास्त होईल? होईल की कितीपर्यंत होतील? 35,000 रुपयापर्यंत. 35 म्हणजे साधारण 11-12 हिशोबाने देत आहे तुम्ही. बरं का त्याच्या आत काय होईल अजून? नाही तेवढं जाईल. तेवढंच. बरं मित्रांनो बघून घ्या खिलार वासरा आहे ती आणि 4 महिने येते. कोणाला पाहिजे असतील तर बाहेरचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. मालक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 98 81 93 25 23. ठीक आहे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो आज बऱ्यापैकी बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु बाजारात वासरं असलेली खोंड असलेली बैल असलेली थोडा कमी प्रमाणातच आली ती. तरी देखील आपण इथं 2 दिखणी वासरं आहे त्यांची माहिती जाणून घेऊ. मालक तुमच्याकडला आहे खोंड? तुमच्याकडला आहे खोंड? बरं किती महिन्याचा होईल? वर्षाचं आहे वर्ष. 1 वर्ष झालं. ओळूकडला आहे का कसं? हा म्हणजे डॉक्टरकडनं भरवलं ओळूकडनं झालेला आहे. हा कुठं जागा ओळूकडनं झालं. गाव कुठला आहे मालक? पेशेवाडी कुठं आलं? वेळापूर वेळापूर जवळ आहे. काय सांगली याची किंमत? दिला 40ला. दिला काय झालं बाबा? हो बरं बघून घ्या मित्रांनो टॉप क्वालिटीचं दिसतंय. 40,000ला व्यवहार झाला असं मालकाचं म्हणणं आहे. आणि ह्याचं हे दिला 30ला. 30ला दिला. बरं तर तुमची घरचीच आहे ती का व्यापार आहे? व्यापार आहे. व्यापार आहे काय? बरं व्यापार तुमच्याकडे मिळून जातील अशी कोंड वगैरे बारकी म्हणजे वर्षापासून ते 1.5 वर्षापर्यंत 6 महिने 8 महिने अशी मिळते. मित्रांनो बघून घ्या अशी देखणी खोंड यांच्याकडे मिळून जातील. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मामा. 97 30 33 0103. ठीक आहे धन्यवाद. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण दिलेला आहे. संपर्क साधून अशी खोंड घेऊ शकता. झाला व्यवहार मालक. तर शेतकरी मित्रांनो आपण खिल्लार गायचा व्हिडिओ काढण्यासाठी पुढे जाणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो. आणि परत एकदा तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कळकळीची विनंती मित्रांनो शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ इथं थांबूया. धन्यवाद.